गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज सकाळी सकाळी कॉल आला जंगल सफारी जाण्यासाठी. 2 दिवसापासून बुकिंग सुरू होती, पण आज कुठे जाऊन नंबर लागला आहे. आज आम्ही निघालो सकाळी सकाळी जंगल सफारीला. हेलो गाइस, हम जा रहे हैं जंगल सफारी को. हेलो, और हम जा रहे हैं मेघाट को. पुढे जाऊन हरिसाल या ठिकाणी आम्ही आलो आहे. हरिसाल हे एक गाव आहे आणि इथे आहे एक हरिसाल पर्यटन संकुल. इथे फॉरेस्ट डिपार्टमेंट तर्फे जंगलामध्ये जाणाऱ्या पर्यटकांची नोंद केली जाते आणि फ्रेंड्स नोंदणी करणं आवश्यक आहे. तिथून पुढे निघालो. मग सकाळची वेळ होती आणि मग काय सर्वात सुंदर दर्शन सूर्यनारायणाचं आम्हाला तिथे दिसून आलं आहे. चला तर मग असं वाटलं 2-3 फोटोसुद्धा मोबाईलमध्ये कॅप्चरिंग करू. चला फ्रेंड्स, मेळघाट व्याघ्र प्रकल्प येथे आम्ही आज जंगल सफारीसाठी आलेलो आहे आणि येथील नजारा असा आहे. बाहेरून जरी जंगल तहानलेलं दिसत असले तरी आतून खूप हिरवळी पसरलेली आहे. ही काहीतरी निसर्गाची नैसर्गिक कलाच असावी. जंगल बघा किती घनदाट आहे, एकदम सर्व हिरवेगार. एकदम थोडंसं पुढं आल्यावर गव्वा नावाचा हा प्राणी भला मोठा इथे आपल्याला दिसत आहे. हा खूप ताकदवर प्राणी आहे असं समजले जाते. मग पुढे निघालो आम्ही टायगरच्या शोधामध्ये. 1 तासभर आम्हाला इथे होऊन गेला आहे जंगलामध्ये, तरी आम्हाला वाघोबाचे दर्शन अजून काही घडले नाही. अजून वाघ जरी नाही दिसला तरी जंगलातील बरेच प्राणी आम्हाला दिसून आले. नीलगाय, हरिण, बऱ्याच प्रमाणामध्ये मोर. 1.5 ते पावणे 2 तास जंगलामध्ये फिरून झाल्यानंतर फायनली आता आम्हाला वाघ दिसलेला आहे. आणि चला तुम्ही पण बघा. पुढं जी नदी दिसत आहे त्या ठिकाणी वाघ विसावा घेताना दिसत आहे. या वाघाचं वजन 2 क्विंटल 70 किलो असे सांगण्यात येत आहे. बापरे, खूप मोठा वाघ आहे. आपण नेहमी झूमध्ये किंवा गार्डनमध्ये जो वाघ बघतो, नैसर्गिक वाघाचे आज इथे दर्शन घडलेले आहे. आणि पुढे जाऊन दुसराही वाघ आम्हाला इथे दिसून आला आहे. आणि अशा प्रकारे आमची जंगल सफारी सफल झाली. थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.